स्वराज्यासाठी त्याग, बाजीप्रभू देशपांडे आणि पावनखिंड ही हृदयस्पर्शी गोष्ट वाचून दाखवतो. स्वराज्यासाठी त्याग, बाजीप्रभू देशपांडे आणि पावनखिंड. महाराजांचा काळ 1660 सालची गोष्ट. विजापूरचा आदिलशहा महाराजांच्या वाढत्या शक्तीने धास्तावला होता. त्याने सिद्दी जोहरला प्रचंड फौज देऊन पन्हाळगडावर महाराजांना वेढा घालायला पाठवले. महिनाभराहून अधिक काळ हा वेढा सुरू होता. गडावरील रसद संपत आली होती आणि महाराजांना गडाबाहेर पडणे आवश्यक होते. एक रात्र मुसळधार पाऊस पडत होता. महाराजांनी एक धाडसी योजना आखली. त्यांच्यासारखाच दिसणारा एक वीर शिवा काशीद महाराजांचे कपडे घालून पालखीत बसला. सिद्दी जोहरच्या सैन्याला वाटले की शिवाजी महाराजच पळून जात आहेत. त्यांनी शिवा काशीदच्या पालखीचा पाठलाग सुरू केला. तोपर्यंत महाराज बाजीप्रभू देशपांडे आणि काही निवडक मावळ्यांसह दुसऱ्या वाटेने विशाळगडाकडे निघाले होते. थोड्या वेळाने सिद्दीच्या सैन्याला कळाले की त्यांनी पकडला तो शिवाजी महाराज नव्हते, तर शिवा काशीद होता. ते त्वेरेने महाराजांचा पाठलाग करत निघाले. महाराज आणि त्यांचे मावळे घोड खिंडीपाशी पोहोचले होते, जी पुढे पावनखिंड म्हणून ओळखली जाऊ लागली. शत्रू जवळ येत असल्याचे पाहून बाजीप्रभू देशपांडे महाराजांना म्हणाले, महाराज, आपण विशाळगडाकडे पुढे व्हा. मी आणि माझे मावळे इथे खिंडीत शत्रूंना थोपवून धरतो. जोपर्यंत आपण गडावर पोहोचल्याची तोफेची सलामी ऐकू येत नाही, तोपर्यंत आम्ही खिंड लढवत राहू. महाराजांना बाजीप्रभूंचा त्याग पाहून गहिवरून आले. त्यांनी बाजीप्रभूंना मिठी मारली आणि विशाळगडाकडे कूच केले. बाजीप्रभूंनी आपल्या मावळ्यांसह खिंडीत शत्रूंना रोखले. थोड्याच वेळात तुंबळ युद्ध सुरू झाले. बाजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांनी पराक्रमाची शिकस्त केली. शत्रूंची संख्या प्रचंड होती, पण बाजीप्रभूंच्या प्रत्येक वारामध्ये स्वराज्यासाठी असलेली निष्ठा होती. एकामागून एक मावळे धारातीर्थी पडत होते. बाजीप्रभूंनाही अनेक जखमा झाल्या होत्या, पण त्यांनी धीर सोडला नाही. ते एकटेच अनेक शत्रूंना भारी पडत होते. त्यांची तलवारीची धार शत्रूंना कापून काढत होती. तेवढ्यात विशाळगडावरून तोफेचा आवाज घुमला. बाजीप्रभूंना कळाले की महाराज सुखरूप गडावर पोहोचले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. त्यांनी आपल्या अंतिम श्वासापर्यंत खिंड लढवली आणि स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. बाजीप्रभू देशपांडे यांच्या या अतुलनीय त्यागामुळेच शिवाजी महाराज सुरक्षितपणे विशाळगडावर पोहोचू शकले आणि त्यांचे स्वराज्य घडवण्याचे स्वप्न साकार होऊ शकले. ही घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीची, त्यांच्या मावळ्यांच्या निष्ठेची आणि स्वराज्यासाठी दिलेल्या त्यागाची साक्ष देते. पावनखिंड आजही बाजीप्रभूंच्या शौर्याची आणि बलिदानाची आठवण करून देते. हा प्रसंग तुम्हाला कसा वाटला?